महादू काय आहे? खोडी लागलं का काय तुला? अरे महादू काका हे काय करतोयस? महादू काका मी काय सांगितलं ध्यानात आहे ना? मग जे बघितलं ऐकलं हे कुणासने बी सांगायचं नाही. काय सांगितलं रे बाळा तू याला? राहू दे, तुम्हाला सांगितलं तर तुमचा भरोसा नसतोय माझ्यावर. तुम्ही समजे असतायचा मला. भाऊजी पण हे इप्रितच आहे बर का. तुम्ही लहानपणाच्या पाया पडतायसा असं झालं तरी काय हाय? देवगुणी पोर हाय तुमचं म्हणून पाया पडलो. तुम्ही आता या, काय तर तुम्हाला विचारून विचारून डोकं खात्याला समज या. वय आय बापनी फडफडती हाय. आज कोणतरी पाहुणे येणार आहेत वाटतं. होय का? बघू कोण येतंय ते. आता घरला गेल्यावर विचार ते पोर कोण हाय म्हणून. वय 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 विचारल की आधी पोच होत द्या. रोजच्या दारात यायचं ते पोर. आता आपण निघालो कुठे गेलं काय माहिती. ते ओळखत असतील कोण असते तरी. तुला काय ठाव? मला ठाव हाय. सत्य तू बोलली आहेस का ते पोराशी? नाही पर बघितलं हाय म्हणून. म्हणून म्हणतीस वय. होय. गंगे घरला गेल्यावर जरा जेवायचं बघा, भूक लागली हाय. आता मलाच खावा. नग कडू लागल जेवण. थांबा थांबा देते. अरे कुणी हाय का नाही घरात? हा हो बैलगाडीवाला दादा जरा थांबा, नाही तर तसंच जायला लागायचं परत. आय बा ए भीमा. गंगे कशी आहेस? या जाऊ बापू या, बसा बसा. या या वय वय ये बस. भीमा यांचं. बाप कसा आहे? बरं झालं आलीस, किती बरं वाटलं बघ. अगं राहू दे राहू दे. सत्यवा किती मोठी झाली माझी बाय. तू जशी हाय तशी साईज पर. काहीतरीच बघ तुझं ही आयडी. अरे यो बघितला का? आता शेतात घेऊन जातो याला. काय लगंबा कशी आहेस पोरी? भूक लागली आहे का? काय खायला देऊ का? काय न ग? कापड शिवायला शिकला आहे म्हणा. होय. एकदम मधीच आलाय सा. समद बरं आहे ना?
तुमासनी तरी कुठे येळ हाय पर कारणच तसं हाय. काय झालं? नाही कारण हा असेल त्या बिगर तुम्ही मधीच येणार नाही. हा मी सांगते काय झालं. आमच्या घरामोर काय दिस झालं एक पोरग येऊन उभं राहतंय. आणि काय पाहिजे म्हणलं तर काय बी बोलत नाही. त्याला म्हणलं भाकर घे तर घे ना. आणि मध्येच विचारतय अक्कोळला कधी जाणार आहे म्हणून. काय सांगतीस? वय तर दिसायला कसं आहे? अहो कसलं काय उघडा बम. हातापायाच्या काड्या निसत्या. मला तर तो खुळाच वाटतोय बघ. मी त्याला म्हणलं अरे अक्कोळला काय हाय ते तर सांग. मग मी म्हणलं अक्कोळला जायचं आहे का तुला तर वय म्हणला. मग आम्ही म्हणलं त्याला घेऊनच जाऊ तर ह्यो दिसलाच नाही. मग आम्ही विचार केला आता निघालोच हाय तर घरला जाऊनच येऊ. असं बी होईल का येईल तो मागाहून काय. काय बोलायचं आता. बरं झालं तुम्ही समजा आले. कोणाचं काय सांगता येतंय का? आता काय ठाव खुळा हाय येडा हाय का कोण हाय ते. हुळा नसणार आजी तो मी बघितलं आहे त्याला. बघ समद्यांचं वेगळं आणि हिचं काहीतरी वेगळंच. बाळू कुठं दिसेना. हो खरंच की हाय की आत. बाळू ए बाळू आलो. अरे बाळू आम्ही आलो हाय आणि आत काय बसला आहेस. काय नाही. तुम्हाला दिसलेलं पोरग आणि हे खुळ एकसारखंच असणार. काय बोलताय सारखं. बाळू तू नका मनावर घेऊ. बाळू
कसला विचार करतो हायस? काय नाही. आम्ही आलेलं आवडलं नाही का काय? अहो नाही नाही, असं कसं होईल? तुमच्या समध्यांची जेवण झाली का काय? आमची जेवण झाली असली तरी लय जेवण आहे. चला हात पाय धुवून घ्या आणि जेवाय बस. चला मी गाठोडी घेऊन येतो. चला चला चला. चल बाळ. चला, पण त्या पोराचं कारण झालं आणि तुम्ही समधी इथे आलात ते बरं झालं बघ. तसं नाही, आठवण बी येतच होती. आणि या वेळेला जास्ती लांब नाही गेलो आम्ही मेंढ्या घेऊन. वय 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 म्हणून लागली चालू बघा. गेल्या येळाला तुम्ही विचारायला आला होता कपाळूसनी धाडू का म्हणून. आम्ही नाही म्हणलं. तुम्हासनी राग आला नाही ना व? नाही जी, त्यात काय, चालायचंच. बरं बाळ्याला घेऊन गेला असता तर मला बरं वाटलं असतं. या येळेला नाही जमलं बघा, पण मोरल्या बारी घेऊन जाऊ आम्ही. पर बाळ मामा कुठं आहेत? असल किंवा अंगणात. त्याला म्हणावं समधी घरात आहेत आणि त्याचं बाहेर काय आहे. जा, जाऊन बघून ये, त्याला घेऊन ये. आणि देवाप्पा, मी आज जर म्हणलं का देवी आई आली आहे, बरं काय उपयोग आहे का त्याचा? मंगळू, तो पाळ्या भेटल्यापासून लई जास्ती बोलायला लागला आहेस तू. आव देवाप्पा, आज पत्तूर काय काय नाही केलं तुम्ही, पर तुमच्या हातून केलं गेलं आणि धोपाटणं बी गेलं. असं आहे होय? तुला तुम्ही तुझा जीवच घेतो बघ. जास्ती बोलायला लागलाय, जास्ती बोलायला लागलायस तू. मारा, मलाच मारा, पर त्या पंचाला काही केलं का? आणि तो बाळ्या ऐकतो का तरी तुमचं? अरे ती समधी माझ्या मुर हात जोडून उभी राहत्यात. बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा. हो देवाप्पा, बघितलं का? हो, देवी आई आली आहे. काय पाहिजे रे तुला? काय आहे इथं? आव देवाप्पा, देवाप्पा, चला पळा इथून, नाहीतर समजा गाव जमा होईल. आणि लहान पोरं पळतात म्हणून मारतील समधी. अरे बाळूचं आता बरं आहे ना व? हे काही विचारू नका. हा? म्हणजे अजून मी खुयासारखंच करतोय का? म्हणजे अजून बी सुधारला नाही होय, असं म्हणायचंय तुम्हाला?
त्यो पोरगा म्हणत होता ना व आकुळला जायचं म्हणून. काही म्हणा, त्याला बघून मला बाळूचीच आठवण येत होती. कसा भी असला तरी माझा बाळू असं नाही हो. अगं मला समजतंय, पण ही लोक त्याला खुळा समजतात. त्याला काय करायचं? बरं त्याला संगत बी नाही ना कोणाची, म्हणजे त्याच्यामुळे तरी सुधरल. का? तो पोरगा येईल ना आपल्या गावात. नाही रे भीमा, काय बी काय बोलतो. तो पोरगा एकटाच बोलत बसायचा. खायची सूद नव्हती त्या पोराला, का कापड घालायची सूद नव्हती. पांडुरंगा, कुणाचं पोर असेल कुणाला ठाव. आयो बाळ मामा बाहेर नाही आणि तो देव आप्पा माझ्याकडे बघत होता. सत्य, तू इकडे ये इकडे. थांब, बघतोस मी त्याला. वय. अजून हायच का तो मेला? अहो इथं तर कोणी दिसत नाही. अहो जाऊ द्याची. माझ्या पुरीला काय बी दिसत राहते बघा. तुम्ही नका मनावर घेऊ. अरे हे काय बरं नव. तो देवप्पा असेलच तर त्याला विचारतो काय आहे बाबा. अहो जाऊ द्या, उगत तंटा कशा पायी. अहो घाबरून नाही जमायचं. सत्य, कुठं आहे त्यो? मग बघितलं त्याला तिथं. मला तर नाही दिसत. ए सत्य, खरंच दिसला का? भास झाला? मी बघितलं त्याला तिथं झाडाच्या आड बसला होता तो. वय का? असल असल. गावात येत अधून मधून. आजकाल त्याची भाकर द्या ना कोणी. हा, समद्याने असं वागून कस काय चालल? म्हणजे त्याला आपण घरला जेवायला बोलवायचं का काय? त्याला काय होतंय? उलट अन्नदान करावं, पुण्याचं काम आहे ते. या अहो त्या लोकांनी मी घरात तर नाही येऊ द्यायचा. त्यांच्यावरनं जेवढं रामायण घडलं ना तेवढं लय झालं. अगं तर भेपान तर राहणारच की. मग काय करायचं? एकदाच एक घाव आणि 2 तुकडं करून टाका. म्हणजे त्यानं माझ्या सत्याकडे पुन्हा बघितलंच नाही पाहिजे. बा, आता तूच काहीतरी कर. उगा माझ्या जीवाला घोर नका. माझ्या सत्याला काय झालं तर मी नाही जगायची र. काय झालं? तू नग डोस का घालू. का? त्याला ठाव ना ग का? भाडू आरव तो देवप्पा सत्तेकडे बघत होता. म्हणजे त्याचं वाईट ती सुरू झालं समज.